निसर्गाच्या पुढं आपण काहीच नाही. निसर्गानं थोडं आमच्या भागामध्ये किनवट तालुका लगत खूप मोठं नुकसान केलं. यांच्या उत्पन्नामध्ये जवळजवळ 10 ते 15 क्विंटल पर एकर नुकसान झालेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये जे सर्व पिकांचं जे पानं आहेत हे पोट आहे आणि पानावरच मार बसलेला आहे गाराचा. त्याच्यामुळं थोडं पिकामध्ये हानी पोचली. दुर्दैवानं निसर्गाच्या पुढं आपण काही नाही. पण एवढं नक्की की यांचा आज बी हायर यील्ड येऊ शकते, 50+ जाऊ शकते. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या इथं मका प्लॉटला भेट देण्यासाठी काही शेतकरी आलेले आहेत. तर त्यांना आपण विचारून घेऊन आहोत, कारण की त्यांची बरेच दिवसापासून इच्छा होती की आपल्या प्लॉटला भेट द्यायची. कारण की आपण यावर्षी लागवड केली आहे चिनी तंत्रज्ञान, आणि हे सुद्धा शेतकरी मका उत्पादक आहेत. त्याच्यामुळे त्यांना एक उत्सुकता होती की चिनी पद्धतीमध्ये उत्पादन होते नाही होत. आपण नेहमी सांगत आलेलो आहोत की एकरी 50 क्विंटलपासून तर साधारण 70 क्विंटलपर्यंत उत्पादन याच्यामध्ये होते. आणि ते खरंच होते का, किंवा मग झाडाची कंडिशन तशी आहे का, हे पाहण्यासाठी शेतकरी आले आहेत. सुरुवातीला त्यांचा आपण परिचय घेणार आहोत. तर आपलं नाव सांगा. माझं नाव सुभाष संभाजी केंद्रे, राहणार पारडी खुर्द, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. अगदी यांच्या गावाच्या जवळचंच गाव आहे, एक 10-12 किलोमीटरवर. मी पण शेतीनिष्ठ शेतकरी आहे. 40 वर्षापासून शेती करतो. हॉर्टिकल्चरमध्ये आहे, पुन्हा क्रॉप मेथडमध्ये पण आहे. माझ्याकडं पण मका आहे आणि यांची विशेष मका पाहण्यासाठी आलो. यांनी 2-3 मेथड वापरलेले आहेत. एक तर चिनी पद्धत वापरलेली आहे, सरीवरंबा पद्धत आहे, पारंपरिक पण पद्धत आहे. याच्यामध्ये चिनी पद्धतीमध्ये प्लॅन्ट पॉप्युलेशन एकतर वाढून आहे एक. दुसरी गोष्ट व्हेंटिलेशन आणि सनलाईट ह्या दोन्ही चं प्रमाण जास्त मिळत असल्यामुळं बुंद्याचं साईज मोठी आहे. प्लॅन्ट पॉप्युलेशन भरपूर असल्यामुळे 4 ते 5 हजार. कारण आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये 24,000पेक्षा झाडं जास्त बसत नाहीत. पण यांच्या चिनी पद्धतीमध्ये 2 व्हील वापरून 2-2 बियाणं टाकत असल्यामुळं चिनी पद्धतीमध्ये विशिष्ट अंतरावर एक तर रो टू रो आणि प्लॅन्ट टू प्लॅन्ट आणि मधामध्ये स्पेस जे आहे, हा स्पेस सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहे. यामुळं यांची पद्धत, यांची करण्याची पद्धत 15-15 तास स्वतःहून झोकून दिलेला आहे यांनी ती पद्धत. आणि व्हरायटीच्या बाबतीत तर काय नाही, व्हरायट्या जवळपास सगळ्या सारख्याच राहतात. फक्त झिंक आवश्यक आहे, मॅग्नेशियम आवश्यक आहे, हे पण न्यूट्रंट फर्टिलायझरमधून दिलं पाहिजेत. आणि ड्रीप असल्यामुळे यांनी डायरेक्ट ड्रीपमधून टाकून दिलेला आहे. त्याचा पण फायदा मोठ्या प्रमाणात ड्रीपमध्ये भेटलेला आहे. ड्रीपचा एवढा फायदा होतो की फर्टिलायझरमध्ये अगदी वेळोवेळी विभागून खतं. आणि तर आपण याच्यामध्ये पारंपरिक सुद्धा बघितला मका आणि चिनी तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मका बघितला. पारंपरिक आपण मध्ये सांगितलं की एकरी 24,000पेक्षा जास्त संख्या झाडाची बसत नाही. आणि याच्यामध्ये झाडासंख्या आहे 29,000. आणि याच्यामध्ये झाडासंख्या 29,000 असून सुद्धा आपण मधल्या भागामध्ये सुद्धा याच्यामध्ये फिरलो की झाडाची जी कणसाची साईज आहे जशी बाहेर आहे तशीच मध्ये आहे. त्याच्यामध्ये फायदा राहिला की सूर्यप्रकाश आहे महत्त्वाचा. आणि तुम्ही तुमच्या भागामध्ये किती घेतात एकरी उत्पादन? आमच्याकडं एकरी उत्पादन 40-45च्या वर नाही, जास्तीत जास्त जनरली म्हणतात 30-35. पण विशेषत्वानं जर करत असेल समजा सगळ्याच गोष्टीचा वापर करून, एक तर मेहनत, फर्टिलायझर, स्प्रेइंग जर करत असत तर तो 10 क्विंटलनं पुढे जातो. पण निश्चित यांच्यामध्ये जी पारंपरिक पद्धतीमध्ये 40 क्विंटलच्या वर जाणं तितकं सोपं नाही. पण निश्चितपणे ह्या पद्धतीमध्ये जिथं समजा 3.5 फुटाचा जो फटा आहे, 3 फुटाचा ते 3.5 फुटाचा यांचा फटा आहे, यामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मका पिकामध्ये. त्याच्यामध्ये एक तर भरपूर सूर्यप्रकाश यावा लागते आणि हवा खेळती राहावं लागते. सनलाईट आणि व्हेंटिलेशन हे अत्यावश्यक आहे. म्हणून ज्या वेळेस मधातला फटा 3 फुटाचा आणि मधातलं 2 रोमधलं अंतर मकाच्या 1.5 फूट असं 4.5 फुटाचं अंतर असताना पुन्हा परत पलीकडच्या बाजूनं 3 फुटाचं स्पेसिंग मिळत असल्यामुळं 2 रोला दोन्ही बाजूनं व्हेंटिलेशन आणि सूर्यप्रकाश मोकळा भेटतो. त्याच्यामुळं प्रत्येक रो मधले दांड्याची बुंदा हा मोठा होतो. त्याच्यामुळं हा सर्वाधिक फायदा आहे. म्हणून शेतकऱ्यांनी 4.5 फुटावर 2 ओळीतलं अंतर हे 1.5 फूट ठेवून 3 फुटाचा कमीत कमी मधातला स्पेस मोकळा ठेवावा लागतोय, तरच तुमच्या यील्डमध्ये वाढ होऊ शकते. ह्या मताचा मी पण आहे. आता आपल्या शेतकरी जे शेतकरी पारंपरिक करतात त्यांना जर असं सांगितलं की 3चा फट्टा ठेवा आणि लागवड करा, तर शेतकऱ्यांची मानसिकता काय असते की एवढ्या याच्यामध्ये आणखी 1 तास बसलं असतं. आपल्या शेतकऱ्याची मानसिकता ती आहे. तर आपल्याला महत्त्वाचं काय आहे की उत्पादन वाढलं पाहिजे. तुम्ही कशा पद्धतीने उत्पादन घेता, किती झाडं टाकता,
याला महत्व आहे. तुम्ही फक्त जागा आठवणे याला महत्व नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन मिळणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये झाडसंख्या सुद्धा वाढलेली आहे आणि स्पेसिंग असल्यामुळे झाडाला कणस लागणारे कणस सुद्धा मोठ्या आणि मधल्या भागात सुद्धा 2-2 कणस लागू शकतात. आता विशेषतः ना मला ज्यावेळेस मी यांची पूर्ण प्लॉट मकेचा तिन्ही मेथड मधला प्लॉट पाहिलो, प्रकर्षाने एक गोष्ट मला जाणवली की बऱ्याचशा मधातल्या भागातल्या आतमधातल्या भागामध्ये पण 2-2 कणस शिवाय झाड नाही. त्याचं एकच कारण बुंदामध्ये बेसल डोस असल्यापासून त्याच्यानंतर पण फर्टिलायझर खूप चांगल्या व्यवस्थित विभागून दिलेला आहे बऱ्याच वेळ. दुसरी गोष्ट, झाडाच्या लहानपणापासून लेकरू लहान असताना त्याचं जर योग्य संगोपन जर झालं, त्याला पौष्टिकता जर मिळाली, त्याला तसं जर वातावरण त्याचं जर त्याला दिलं, तर लेकरू भविष्याच्या काळामध्ये शरीरानं मानसिकतेनं तो खूप धष्टपुष्ट होतं. तसं पण पिकातच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये बेसल डोस दिलं, सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवा खेळते, व्हेंटिलेशन खूप मिळालं, सूर्यप्रकाश जास्त मिळाला, तर सुरुवातीपासूनच झाड ज्यावेळेस ग्रो होतो, ज्यावेळेस ग्रोईंगला येतो, जसं वाढ येते तसं त्याची साईज पण आली पाहिजे. साईज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हायर यील्ड मिळत नाही. तसं म्हणून ह्या दोन्ही पद्धतीमध्ये, ह्या पद्धतीमध्ये व्हेंटिलेशन 1-2 रो म्हणजे 2 रोच्या आतमध्ये दोन्ही साईडनं मोठी स्पेसिंग असणं हे अत्यावश्यक आहे. ह्या मताचा पण मी आहे. बरोबर आहे. तर आपण संपूर्ण प्लॉट पाहिले आणि तुमची इच्छा होती की म्हणजे खूप इच्छा होती, मला खूप दिवसाची इच्छा होती, पण आज योगायोग आला. राजू सारख्या एक तर 15 तास झोकून देणाऱ्या व्यक्तीला खूप अवघडातून दिवस पुढं काढण्याला अत्यंत मी त्यांच्या मेहनतीला, कर्तबगारीला, त्यांच्या मेथडला, त्यांच्या करण्याला, शेतीशी एकच आहे, शेती परवडत नाही हे असं जरी म्हणत असले तर विशिष्ट पद्धतीनं शेती केली, मेथडनं केली, डिसिप्लिन ठेवून जर केली आणि सातत्यानं जर केली तर उत्पन्नामध्ये निश्चित फरक येतो. जसं जसं टेक्नॉलॉजी बदलत आहे तसं व्यक्तीनं स्वतः शेतीमध्ये पण ते तंत्रज्ञान आणलं पाहिजे. त्या ज्या पद्धती बदलत आहेत त्या पद्धतीनं आपण समरस झालं पाहिजे, तरच हायर यील्ड येऊ शकतं. आणि खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि त्यांचं मी तोंड भरून कौतुक करतो राजू सारख्याचं की एका भागामध्ये मका ह्या पिकाबद्दल त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं आहे, सूत्रबद्ध रीतीनं. पाण्याचं नियोजन, फर्टिलायझरचं नियोजन आणि स्वतः पोंगे भरणीपासून समजा शेवटच्या फवारणीपर्यंत पण काळजी घेतलेली आहे. कुठेच रोग नाही, पूर्णपणे बुंदा मोठा झालेला आहे, खूप व्यवस्थित पीक आहे. त्याच्याबद्दल मी खूप खूप त्याला धन्यवाद देऊन तोंड भरून मी त्याचा कौतुक करतो. धन्यवाद. धन्यवाद.